आपल्या घरी दररोज स्वयंपाक करतो, आई स्वयंपाक करते आणि एखादी भाजी जर आवडली नाही म्हणून मुलगा रागावू शकतो. मात्र नागपुरात एक असं प्रकरण घडलं आहे का मुलगा रागावला भेंडीची भाजीमुळे आणि भेंडीची भाजी त्याला नेहमी आई करत असल्यामुळे ती भाजी खाऊन तो कंटाळला होता आणि रागाच्या भरात तो निघून गेला आणि चक्क तो दिल्लीला जाऊन पोहोचला. या सगळ्याचा तपास खरं तर कोतवाली पोलिसांनी केला. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहे. सर, नेमकं काय झालं? भेंडीची भाजी त्याची आई करत होती त्यामुळे राग? हो, बरोबर. कारण की जी कंप्लेंट दिली त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्ट, की रात्री जेवणाच्या वेळेस भाजी केली होती ती त्यांना आवडली नव्हती. त्यामुळे त्यांना खात नव्हता, त्यामुळे मी त्यांना रागावली होती. त्यावरून तो रागाच्या भरात निघून गेला होता. तर त्याचा आजूबाजूला शोध घेतला असेल कुठंतरी, नातेवाईकाकडे शोध घेतला, पण तो मिळून नाही आला. त्यानंतर मग ते शेवटी पोलीस स्टेशनला आलं की असा मुलगा आम्ही रागावला, त्यामुळे तो बाहेर निघून गेलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी आणि त्याचं वय हे 17 वर्ष होतं. अल्पवयीन असल्याने त्याचा शोध घेणे हा महत्त्वाचं होतं. त्या दृष्टीनं आम्ही गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. सदरचा तपास हा श्री वपोनी आहेर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. पण त्या मुलाकडे मोबाईल होता, तर त्या मोबाईलच्या आधारे आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही पाहिलं तर तो मोबाईल बंद होता, त्यामुळे आम्हाला त्याचा शोध घेता येत नव्हता. नेमका तो कुठं गेला, कुठल्या दिशेने गेला, कुठल्या वाहनानं गेला किंवा कोणासोबत गेला हे पण आम्हाला म्हणजे कळत नव्हतं. त्यामुळे आम्ही एक तांत्रिक बाब म्हणून आमच्या इथले एक सायबर अधिकारी आहेत माने साहेब, यांची मदत घेतली. तसेच वपोनी आहेर साहेब यांनी त्यांना सांगितलं होतं की आपण त्यांना हे फोटो पाठवू किंवा लिंक पाठवू की त्यानुसार तो जेव्हा कधी तो मोबाईल ऑन करेल त्यावेळेस आपल्याला त्याचं लोकेशन माहीत होईल. त्या दृष्टीनं आम्ही एक आशेचा किरण म्हणून त्याला तसं तांत्रिक मदत घेऊन केलं होतं. तर जेव्हा आम्ही बाकीसुद्धा अँगलनं तपास करत होतो, CCTV पाहत होतो, तरी आम्हाला काही यश येत नव्हतं. तर आम्ही जी आशा बाळगली होती त्यानुसार मोबाईल ऑन केला आणि ऑन करताच आम्हाला त्याचं लोकेशन कळालं की तो इथे आहे. तर पाहिला असता तो मथुरा येथील रेल्वे स्टेशनच्या जवळपास दिसला. मग त्या दृष्टीनं आम्ही तपास केला की इथून मथुरेला किंवा मथुरेच्या समोर जाण्यासाठी किती रेल्वे उपलब्ध आहेत. तर त्याच्यात 2-3 रेल्वे उपलब्ध होत्या. त्यानुसार आम्ही पाहिलं की आता रेल्वेच्या गाड्या 2-3 जे उपलब्ध आहेत त्यापैकी नेमकी त्यावेळेस तिथे कोणती गाडी असेल त्या दृष्टीनं ते पाहिलं असतं ही गाडी तिथे असेल. त्या दृष्टीनं आम्ही त्या गाडीचं फिक्स केली की ही गाडी आहे तिथे आणि ही गाडी समोर कुठे जात आहे, तर ती निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला जात होती. आणि त्यामुळे आम्ही तिथल्या पोलिसांना संपर्क साधला आणि त्यांची मदत घेतली आणि त्यांना इथले जे काही डिटेल्स होते, मुलाचे फोटो वगैरे इतर ते पाठवले आणि त्यांना शोध घेण्यास विनंती केली. तसेच जे फिर्यादी होते त्यांचे नातेवाईकसुद्धा तिथे राहत होते, त्यामुळे त्यांनासुद्धा सांगितलं की निजामुद्दीन रेल्वे स्टेशन इथे असा मुलगा आमचा इथून निघालेला आहे आणि तो आपण तिथे शोध घ्यावा. त्या दृष्टीनं नातेवाईक आणि पोलिसांनी शोध घेतला असता मुलगा हा रेल्वे स्टेशनला मिळून आला आणि नंतर त्यांच्या मदतीने त्याला नागपूर येथे आणण्यात आले आणि त्याला विचारपूस केली असता जे कारण होतं ते हेच होतं की त्याला भाजी न आवडल्याने तो रागाच्या भरात निघून गेला होता. पुढील तपास सुरू आहे त्याचा. काही कळलं काय त्याचा मूळ स्वभाव असा होता, रागीट होता, की फक्त त्या भाजीच्याच एका भेंडीच्या भाजीच्या कारणामुळे तो निघून गेला होता, असं काही कळलं का? काल कुटुंबियांनी सगळ्या पोलिसांचा सत्कारसुद्धा केला, म्हणजे यश मिळालं जायचं. बरोबर आहे. त्याचा जे नातेवाईकांनी जी माहिती दिली त्याचा स्वभाव हा रागीट स्वभावाचा होता. थोड्या कारणावरून तो राग येत होता त्याला, त्यामुळे तो रागाच्या भरातच गेला होता आणि त्या मुलाला आपल्याला दिल्ली येथून ताब्यात घेऊन इथपर्यंत आणण्यात यश आलं. याचं नातेवाईकाला आणि इतर लोकांनासुद्धा खूप कौतूहल झाला आणि चांगलं वाटलं. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन जे अधिकारी याच्यात तपास अधिकारी आणि ज्यांनी प्रयत्न केले, जे अंमलदार होते, त्यांचा सर्वांचा त्यांनी सत्कार केला. खरं तर कुटुंबियांनी आभार मानले एक प्रकारे, की त्यांनी म्हटलं की जसा काही त्यांच्या कुटुंबातला मुलगा होता अशा पद्धतीने पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, खूप कॉपरेट केला, अशा पद्धतीने सांगितलं. तुम्ही जेव्हा अशा कुठल्या घटना घडतात तर तेव्हा काय सेन्सिटिव्हिटी, काय संवेदनशीलता? बरोबर आहे. कारण की आम्ही त्या मुलाचा शोध घेतला, हा आमच्या घरातीलच मुलगा आहे अशाच प्रकारे घेतला आणि आम्ही प्रत्येक मुलाचा शोध असाच घेतो जे अल्पवयीन असतात.
कारण की त्यांना हे जाण नसते, परिणाम माहीत नसतात की आपण काय करतो आहे. त्यामुळे त्यांच्या हातून एखादी दुर्घटना घटू नये किंवा तो मुलगा वाईट वळणावर जाऊ नये, त्या दृष्टीने आम्ही त्याचा शोध कळकळीनं घेतो आणि इतर याचासुद्धा शोध आम्ही त्याच दृष्टीने घेतो. आणि आम्ही जो शोध घेतला त्याला आम्हाला यश आलं आणि तो मुलगा घरी आला याचं आम्हाला समाधान आहे. आणि नक्कीच ज्या पद्धतीनं तो तपास करण्यात आला, त्या पोलिसांनी तो शोधला, त्यामुळे कुटुंबियांमध्ये आनंद आहेच, शिवाय पोलिसांना सुद्धा आपल्या कामाचं यश मिळालं आणि त्याची पावती जी आहे ते कुटुंबियांनी ज्या पद्धतीनं सत्कार पोलिसांचा केला त्यातून मिळालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ फुलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, कोतवाली पोलीस स्टेशन, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.